खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। कौसडी शिवारात चिमुकला बोरवेल मधून सुखरूप बाहेर। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अदनानला जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले। जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात बुधवार 19 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास 3 वर्षीय चिमुकला बोरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली। अदनान शेख नदीम वयवर्ष 3 राहणार कौसडी हा चिमुकला गट क्रमांक 25 मधील शेतातील बोरवेलमध्ये सुमारे 10 फूट खोलीवर अडकला होता। घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थ व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून अदनानला बोरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले। घटना लक्षात येताच कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। बोरवेल अरुंद असल्याने थेट आत जाऊन बचाव करणं शक्य नसल्याने बोरवेलच्या बाजूने खोदकाम करून चिमुकल्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। ग्रामस्थांनी 2 जेसीबीच्या साहाय्याने युद्ध पातळीवर खोदकाम सुरू केले। दरम्यान घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण, एसडीएम शैलेश लाहोटी, डीवायएसपी विभूते, तहसीलदार शीतल कछवे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पीएसआय महादेव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य माणिक हरकळ, पोलीस कर्मचारी साठवणे, मोरे, मंडळ अधिकारी सोनवणे, तलाठी प्रदीप कालवे तसेच आरोग्य विभागाच्या डॉक्टर प्रतिभा भालेराव यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते। चिमुकल्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी अत्यंत काळजीपूर्वक खोदकाम करण्यात येत होते। ग्रामस्थांनी प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे अखेर सुमारे 3 तासानंतर जेसीबीच्या साहाय्याने अदनानला बोरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले। अदनानला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। या घटनेमुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। चिमुकला सुखरूप बाहेर आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासन तसेच बचाव कार्यात सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे आभार मानले। ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे 3 वर्षाच्या अदनानला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। साहेब, काय सांगाल, जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारामध्ये गट क्रमांक 25 मधील एका बोरवेलमध्ये 3 वर्षाचा बच्चू पडून अडकला होता 10 फुटाच्या अंतरावर। त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम सांगतो की साधारणतः 1:15 वाजता ही घटना घडली आणि 3 वर्षाचा मुलगा शेख अदनान असं ज्याचं नाव आहे तो बोरवेलमध्ये पडला आणि त्याच्यानंतर जशी माहिती तालुका प्रशासनाला कळाली, जिल्हा प्रशासनाला कळाली, पोलीस प्रशासन सर्वजणांनी समन्वय साधून आरोग्य पथक, महसूल पथक आणि पोलीस प्रशासन येथे पोहोचलं आणि ग्रामस्थांनी, इथले झेडपी मेंबर असतील, सर्व ग्रामस्थांनी देखील मदत करून आवश्यक ती मशिनरीज उपलब्ध करून दिली आणि नंतर बाजूला 2 खड्डे खोदून जवळपास तो मुलगा 10 फूटवर होता। त्याचे आप्तेष्ट, त्याचे आईवडील त्याच्याशी सतत संपर्कात होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवत होते आणि ऑक्सिजनची पण आपण व्यवस्था केली आणि त्यानंतर साधारणतः 1-1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुलाला आपण सुखरूप वाचवण्यात आपल्याला यश आलं आणि आता पुढची परिस्थिती बघता त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। साहेब, काय सांगाल, आता जे प्रशासनाचं जे पथक आहे ते पथक येण्यासाठी विलंब झाला, त्या संदर्भात काय बोलणार? विलंब झालेला नाही आहे। तालुका प्रशासनावर जी सर्व यंत्रणा होती ती तात्काळ इथे पोहोचली आणि आपलं NDRFचं पथक हे नांदेड येथे आहे, तर ते सुद्धा ऑन द वे असून एक पुढच्या 10-15 मिनिटातच येथे पोहोचणार होतं, परंतु आता तशी आवश्यकता नाही आहे। माननीय जिल्हाधिकारी सर देखील इथंच या शिवारातच उपस्थित आहेत, ते देखील या ठिकाणी पूर्ण परिस्थितीवर लक्ष देऊन होते। साहेब, काय सांगाल, अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी नागरिकांनी काय कशा पद्धतीने सतर्क राहावे? मागच्या 3 वर्षापूर्वी देखील अशीच घटना उक्कलगाव तालुका मानवत येथे घडली होती आणि आज देखील अशी घटना घडली। तर माझ्या नागरिकांना आव्हान आहे की जशा ओपन बोरवेल आहेत तिथं आपण सुरक्षा कवच बसवायला पाहिजे, तिथलं बांधकाम व्यवस्थित केलं पाहिजे आणि सर्वांनी त्यामध्ये प्रयत्न केला तरच अशा दुर्घटना आपण टाळू शकतो, असं मी सर्व नागरिकांना देखील आव्हान करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.